नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज मी चाललेलो आहे कल्याणवरून नाशिकला आणि नाशिकवरून मी थेट जाणार आहे त्र्यंबकेश्वरला। आजचा माझा प्रवास कसा असणार आहे ते तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला मग माझा पुढचा प्रवास कसा असणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवतो। मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे, ही काशी ट्रेन आहे। आम्ही काशी ट्रेनने नाशिकला चाललेलो आहोत। आमचा प्रवास कसा असणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल। जस्ट नाशिक स्टेशनला उतरलो आहे। तुम्ही इकडे बघू शकता, हे नाशिक स्टेशन आहे आणि आता इकडून मी बसनी त्र्यंबकेश्वरला जाणार आहे। मित्रांनो, आता बसमध्ये बसलेलो आहे। पर पर्सन 70 अशी नाशिकवरून त्र्यंबकेश्वरसाठीची बस आहे। कल्याणवरून नाशिकला येण्यासाठी ट्रेनने मला 2 तास लागले आणि इकडून पुढचा प्रवास बसनी करतोय। आता डायरेक्ट तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येच भेटतो। परंतु तुम्ही सर्वांनी ही जर्नी एन्जॉय करा आणि व्हिडिओ पुढे पाहत राहा। आता मी बसमधून उतरलेलो आहे। हा जो समोरचा रस्ता आहे ना, इकडूनच आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये जायचं आहे। 10 मिनिट्स वॉकेबलचा हा रस्ता आहे। मंदिराकडे जात असताना वाटेत वेगवेगळी आकर्षक अशी दुकानं आहेत वस्तूंची, जसं की प्रिंटेड टी-शर्ट्स असतात, त्यानंतर हार असतात, फुलं असतात, प्रसाद असतात, अशी वेगवेगळी दुकानं वाटेमध्ये जाताना आपल्याला लागतात। या दुकानातून ना आम्ही पूजेसाठी लागणारं हार, फुलं, नारळ, प्रसादी घेतली आणि मग दर्शन करण्यासाठी आम्ही मंदिराकडे गेलो। मी आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। तुम्ही इकडे बघू शकता, सर्व रांगा मोकळ्या आहेत। मंदिरामध्ये अजिबात गर्दी नाहीये। आज 30 ऑक्टोबर आहे आणि उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे। हा व्लॉग कदाचित तुमच्यापर्यंत थोडा उशिरा पोहोचेल। मला जसा वेळ मिळेल ना तसा मी व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवीन। आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे मित्रांनो, आणि आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आतमधलं शूटिंग करता आलं नाही। ठीक आहे, पण तुम्हाला मी बाहेरचं जे मंदिर कसं दिसतं ना तुम्हाला दाखवतो। इकडे बघू शकताय, इकडे असा बाहेर मोठा त्रिशूल असा बनवलेला आहे। त्यानंतर इकडे असं मंदिर तुम्ही इकडे बघू शकताय, त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। जगप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची देखील ओळख आहे। हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून मनोभावे पूजा अर्चना करण्यासाठी भक्तगण कायमच या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। आमचे दर्शन वगैरे करून झाले, त्र्यंबकेश्वर मंदिर देखील फिरलो आणि सर्वांना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही जवळच असलेल्या हॉटेलमध्ये आलोय आणि इकडे काहीतरी आता आम्ही खाणार आहोत। हॉटेलात मस्तपैकी आम्ही मिसळपाव खाल्लेला आहे आणि आता पुढे अजून आम्ही नाशिक फिरणार आहोत आणि आमचं ठरलंय की आता आपण पंचवटीला जाऊया। मग आता पंचवटीला गेल्यावरती तिथला काय नजारा आहे तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करतो, तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा।
मित्रांनो, आता मी पंचवटीला येऊन पोहोचलेलो आहे आणि माझ्या समोरच गोदावरी नदी आहे. इकडचं वातावरण एकदम फ्रेश आणि मस्त आहे. या ठिकाणी काळाराम मंदिर आहे आणि काळाराम मंदिराच्या जवळच 5 वटवृक्षांचा समूह तयार झालेला आहे, म्हणून या ठिकाणाला पंचवटी असे नाव दिलेले आहे. आणि आता मी आलेलो आहे या ठिकाणी असलेल्या गंगा गोदावरी मंदिरामध्ये आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून देत आहे. मित्रांनो, पंचवटीमध्ये ना भरपूर मंदिरं आहेत, काउंट देखील करता येणार नाही तेवढी मंदिरे आहेत. मला जेवढ्या मंदिरं शक्य होईल ना तेवढी मंदिरे नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. लगेचच सूर्यनारायण मंदिरामध्ये देखील दर्शन करून घेऊयात. आणि या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर श्री कपुरेश्वर महादेव मंदिर देखील आहे. प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवास केला होता आणि त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासातील काही वर्षे त्यांनी पंचवटी येथे घालवली होती. प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शांनी धन्य झालेली ही पंचवटी नगरी मला तर खूप आवडली. काही क्षण गोदावरी नदीच्या काठावर थांबलो आणि पुढील मंदिरे पाहण्यासाठी नंतर पुढे निघालो. नाशिकमधील प्रसिद्ध आणि प्राचीन असं गोराराम मंदिर या ठिकाणी आहे. येथे देखील नक्की एकदा तुम्ही दर्शनासाठी या. पंचवटीतील जवळजवळ सर्वच मंदिरं पाहिली आणि खूपच भारी वाटलं. आणि बाहेरच इकडे बाजार भरलेला आहे, तुम्ही इकडे बघू शकताय, मोठा बाजार आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. नाशिकमध्ये ना फिरण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर पाहिले, त्याचबरोबर पंचवटीतील काही मंदिरे देखील पाहिली आणि गोदावरी नदीचा परिसर देखील पाहिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सप्तशृंगी गड, सप्तशृंगी देवी, अंजनेरी, त्याचबरोबर हरिहरगड अशी अनेक ठिकाणं तुम्ही फिरू शकता. जर तुम्ही देखील मुंबईवरून नाशिकला येणार आहात आणि तुम्ही असा प्लॅन करत आहात की आपण त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी फिरूया, तर कसं फिरायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपल्या चॅनलवर ना मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी कायमच घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. लवकरच भेटूयात अशाच एका मस्त आणि नवीन व्हिडिओ बरोबर.